आमच्या शाळेचं नाव PMC ऑर्डर सेंट्रल स्कूल अंबरनाथ आहे. आम्ही इयत्ता 10वीचे विद्यार्थी आहोत. हा प्रोजेक्ट बनवण्यासाठी आम्ही एक टीम बनवली आहे. त्या टीमचं नाव इनोव्हेटर्स लॅब आहे. त्या टीममध्ये माझे नाव साहिल विजय कदम आहे. माझे नाव सम्यक सुभाष गायकवाड आहे. माझे नाव रुपाली किरण निकम आहे. माझे नाव संचिता मनोज दुर्गे आहे. माझे नाव नैना गणेश चव्हाण आहे. आमच्या टीमने वेगवेगळ्या कंपनीवर आमच्या टीमने एक प्रोजेक्ट बनवला आहे. त्या प्रोजेक्टचं नाव वेगवेगळ्या कंपनीवर आहे. आम्ही व्हॅक्यूम क्लीनर बनवण्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला काही नावं सांगत आहे. नावं मी सांगत आहे. ही एक रिकामी बॉटल आणि हा पाईप आणि 2 कचरा गोळा करण्यासाठी बरण्या आणि 2 चाकं आणि ब्लोअर, अजून 12 वोल्टची बॅटरी आणि ॲडॅप्टर आणि ह्याच्या आतमध्ये पंखा आणि मोटर व स्विच लावला आहे. हे बघा, तुम्हाला दिसतंय का पंखा? बस हे स्विच एक आहे इथे आणि लाकडीचा वापर केला आहे आम्ही खाली चाकं लावण्यासाठी. आणि त्याच्या आतमध्ये मोटरच्या आतमध्ये कचरा जाऊ नये. या मशीनचा वापर कसा करायचा याचा आम्ही डेमो दाखवतो. स्वच्छ भारत का इरादा कर लिया हमने, देश से अपने ये वादा कर लिया हमने. स्वच्छ भारत का इरादा कर लिया हमने, देश से अपने ये वादा कर लिया हमने. स्वच्छ भारत का इरादा कर लिया हमने, देश से अपने ये वादा कर लिया हमने. स्वच्छ भारत का इरादा कर लिया हमने, देश से अपने ये वादा कर लिया हमने. हमसे निकलेगी स्वच्छता की एक नदी, छल 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 कल 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 एक धुली सी जिंदगी. स्वच्छता की जोत लेकर घर घर जाएंगे, साफ सुथरी रोशनी में सब नहाएंगे. स्वच्छ भारत का इरादा कर लिया हमने, देश से अपने ये वादा कर लिया हमने. हर गली अब उन्नति की राह जाएगी, धूप आशा की आंगन आंगन गाएगी. स्वप्न गांधी जी का अब साकार करना है, स्वच्छता का देश में त्योहार कर. मशीनचा उद्देश मी सांगतो. कचरा गोळा करण्यासाठी आणि सफाई राखण्यासाठी. या मशीनला दांडा असल्याने मणक्याचे आजार टाळले जाऊ शकतात. आम्ही जी व्हॅक्यूम क्लीनर मशीन बनवलेली आहे तिचा उपयोग 2 प्रकारे होतो. पहिला प्रकार पडलेला कचरा शोषून घेणे, दुसरा प्रकार दुसऱ्या बाजूने वाटेल तेव्हा कोणताही कचरा शोषून घेणे किंवा फेकून देणे. या मशीनचे फायदे मी सांगते. माणसाचे कष्ट कमी होते, स्वच्छता राखली जाते, स्वच्छतेमुळे आरोग्य चांगले राहते. तुम देखो नहीं सर. व्हॅक्यूम क्लीनर मशीन बनवलेली आहे. त्या प्रोजेक्टसाठी आम्हाला जवळपास 300 रुपये खर्च आलेला आहे. आपल्याला व्यक्तिगत ती मशीन बनवायची असेल तर जड कचरा साठवायचा असेल तर आपल्याला जास्त पॉवरची मोटर घ्यावी लागेल. त्यासाठी किमान 500 रुपये खर्च येईल व ती मोटर मार्केट रेटपेक्षा बऱ्याच कमी भावात मिळेल. धन्यवाद.